मर्यादा सीमा आहे। प्रमाणात तुम्हाकडून अगदी विसर पावलेले असे हो। म्हणजे पावलाने जो भाग किंवा जो प्रदेश किंवा आपलं जे गाव आहे, देवाने त्याच्या जीवनावरती जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती टाकलेली आहे किंवा जो भाग टाकलेला आहे, पावलाने हे स्पष्ट रीतीने ओळखलेला आहे की देवाच्या राज्याचा भार माझ्या जीवनावरती किती मोठा आहे। दुसऱ्या भाषेत लोड ओझ या गावाचा किती मोठा आहे, पावलाने हे परिपूर्ण ओळखलेलं आहे। आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला देखील देवाची सेवा कार्य करत असताना हे लक्षात ठेवायचं की माझ्या जीवनावर आणि माझ्या खांद्यावर आणि माझ्या डोक्यावरती प्रभूच्या कामाचा भार आहे। काय आहे? काय भार पडतो तुमच्या जीवनावर? जसा घराचा भार आहे, संसाराचा भार आहे, तसा देवाच्या राज्याचा पण भार आहे। आणि तो भार विश्वासू लोकांना प्रत्येकाला उचलता आला पाहिजे। पौलाला हे समजलंय की माझ्यावरती काय जबाबदारी आहे देवाच्या सेवेसाठी, म्हणून मी लोकांना सांगतो या आणि बसा आणि जा, असं करू नका। याला सेवा म्हणत नाही। खूपशे लोक येतात, बसतात आणि परत निघून जातात, काही उपयोग नाही। देवाच्या राज्यात तुम्ही आत्मिक काम करी म्हणून उभे राहिलो पाहिजे। हालेलुया। देवाला खुश करणारी सेवा तुम्ही आत्मिक करणारे लोक झालो पाहिजेत। आणि आज निर्णय घ्या की देवा तुझ्या राज्यात मला काय काम आहे हे मला ओळखता आलं पाहिजे। नाही तर मग असं होईल, चटई एक जण टाकेल आहे ना, चटई उचलायला एकच जण आहे, झाडू मारायला एकच जण आहे, केर कचरा उचलायला एकच जण आहे, पडदे बांधायला एकच जण आहे, सगळे एकच जण जबाबदारी घेते। बाकीचे काय करतात? त्याने ओळखलाय वाजवण्याचा असेल, आता बघा लेकरं उभे राहिले, त्यांनी जबाबदाऱ्या ओळखल्या आहे ना। मास्टर एकटे करू शकत नाही। कधी स्तवन आला तर स्तवन एकटा वाजवू शकत नाही, एकदा वाजवलं तर दुसऱ्या वेळेस नाही आला तर मास्टर कसं काय हँडल करतात? लेकरांनी काय केली? जबाबदारी ओळखली। आता हे छोटे छोटे लेकर काय करायला लागले? पुढे यायला लागले तर ते वाजवायला शिकायला लागले। भार उचललाय का? आमेन म्हणा का? आणि लेकरांसाठी आमेन म्हणाल का? टाळ्या वाजवते लेकरांसाठी। उगाच प्रभूने असं म्हटलं नाही बालकाला माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मना करू नका। मग हे लेकर काय करणार? पुढे येऊन काय कॉंगो वाजवणार, ट्रिपल वाजायला शिकणार, दरी टाकायला शिकणार, भार उचलायला शिकतात। म्हणजे काय होतं? देवाच्या सेवकावरती जी जबाबदारी आहे ती थोडी कमी होते आणि ते लेकर जबाबदारी उचलतात। म्हणजे काय तर परमेश्वराच्या राज्यामध्ये काम करी म्हणून ते उभे राहतात। त्यांना कळतं की बाबा हे मला वाजवता आलं पाहिजे, मला देवाच्या कार्यामध्ये उभा राहता आलं पाहिजे, मला हे वाजवता आलं पाहिजे, प्रभूच्या राज्यात मला काम करीत झालं पाहिजे। म्हणून या लेकरांनी काय केलं? एक एक पाऊल विश्वासाने पुढे पुढे टाकलेला आहे। मग बाकीचे लोक काय करतात आता सांगा? एक तर लेट येणार, उशिरा येणार आहे ना, मग काय उपयोग होणार? अजून जबाबदाऱ्या ओळखायच्या। एक दिवसाचं चर्च आहे, लक्षात ठेवा, एक दिवसाचं चर्च आहे आणि त्यामध्ये पण आपण घरातून वेळेवरती निघत नाही। मी नेहमी सांगतो, आता लग्न कार्य जर असतं तर असंच केलं असतं का? ही देवाची सेवा तुम्ही कार्य करता आणि मग देवाने तुमच्या जीवनावर खांद्यावरती जी जबाबदारी टेकली, तुम्हाला कधी कळेल? कधी समजेल तुम्हाला आणि मला? हे कधी कळून येईल तुम्हाला आणि मला? हे का फक्त येणार, बसणार, गाणे गाणार, ऐकणार, दानदशंश देणार आणि प्रार्थना संपली का निघून जाणार, संपलं पाहिजे आमचं काम? असं नाही। येशू प्रभू की पौलाने हे ओळखलं, आम्ही पण ओळखा माझ्या जीवनावरती काय जबाबदारी आहे। फक्त येऊन बसू नका। आणि ज्यामध्ये तुम्हाला देव वापरत आहे आणि जे तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टिंग असतात, तुम्हाला जे करण्यामध्ये उल्हास वाटत आहे, आनंद वाटत आहे, त्या कामामध्ये तुम्ही उडी मारा। काय तुम्हाला देव उपयोगात आणत आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा? उडी मारा। हे पौलाने आपलं विजन ज्या वेळेस ओळखलं, आज या जगातील सगळ्या मंडळांना, जेवढे लोक प्रार्थनेला येतात, मंदिराला येतात, चर्चला येतात, त्या लोकांनी विजन ओळखणं गरजेचं आहे। हालेलुया, बोला सर, हालेलुया।
जो काही भाग आपल्याला देवाने दिलेला आहे त्या क्षेत्रामध्येच काम करा. जर देवाने या चर्च मध्ये या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे तर आपल्याला वरखेड गाव आहे, वरखेडच्या आजूबाजूला जे गाव आहे या भागामध्ये तुम्ही आणि ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे, गॉस्पल आहे, ते गाजवणं फार महत्वाचं आहे. तो भाग सोडून पळून जायचं नाही कुठं, आहे का नाही. आता मला सांगा, ही 2 एकर जर शेती तुमची आहे, एक जणाची कोणाची तरी धरा, तर ह्या 2 एकर किंवा 3 एकर क्षेत्रामध्येच ते काम करणार ना. कांदे लावणं झालं, वांगे लावणं झालं किंवा पीक लावणं झालं, पाणी धरणं झालं, बरोबर आहे ना. का शेजारी जाणार शेजाऱ्याच्या वावरामध्ये काम करायला जाणार का? नाही ना. तसंच आत्मिक जीवनाचं सूत्र आहे, जे तुम्हाला आणि मला देव क्षेत्र देतो त्या एरियासाठी, त्या भागासाठी, त्या गावासाठी तुम्ही आणि रोज देवाकडे प्रार्थना करायचा आहे. येशू मसीह की. म्हणून पौल काय करत आहे, जो भाग देवाने त्याला नियमून दिलेला आहे त्या भागामध्ये तो अधिक त्या लोकांची सेवा कार्य करण्यामध्ये आपल्याला रमून घेत आहे, गर्क होत आहे. आणि पौल त्या भागाची किंवा त्या भागामध्ये सेवा कार्य करणाऱ्या लोकांची अधिक काळजी घेत आहे. आम्हाला फक्त तेच करायचं, त्याच्यात काही बदल नाही. येशू मसीह की. आपल्या प्रदेशाच्या पलीकडे जाणे वाईट सामर्थ्य कार्य करू शकते, याचा अर्थ आहे जादूटोणा. काय आहे? जादूटोणा. किती लोकांना भीती वाटते जादूटोण्याची? प्रेज द लॉर्ड. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आपण जर आपल्या एरियामध्ये राहिलं, बघा आता आपली गल्ली जर सोडून गेलं दुसऱ्याच्या गल्लीमध्ये, ते गल्लीतलं कुत्र पण काय करत, दादा भोकत राहते. देवाने जो आम्हाला आत्मिक प्रदेश दिला आहे त्या प्रदेशाच्या एरियामध्ये किंवा त्या बाउंड्री मध्ये जर तुम्ही आम्ही सेवा कार्य करत असेल तर लक्षात ठेवा, त्या बाउंड्रीच्या आतमध्ये कुठलीही दुष्टाची ताकद तुमच्यावर, आणि जो सेवा कार्य करेल तुमच्या घरातला व्यक्ती XYZ कोणी पण, त्याच्यावरती ते चालू शकणार. खूपशा लोकांना तो पण डाऊट आणि शंका असते की पास्टर एवढी सेवा कार्य आम्ही करतो देवाची, तरी माझ्या पोरांवरती जादूटोणा चालतो, सैतान त्याच्या जीवनात खेळतो. असे वेगवेगळे शब्द बोलताना मंडळीतले लोक आम्ही ऐकतो. पण जर तुम्ही त्याची स्टडी केली तर तुम्हाला कळेल, तुम्ही आपल्या गोल मध्ये राहा. लक्षात ठेवा, त्याला जर तुम्ही क्रॉस केलं ना, ते ओलांडली सीमारेषा, तर दाराशी सैतान उभा असेल. म्हणून आपल्याला प्रभूच्या रक्ताखाली नेहमी कव्हर व्हायचं. आता बघा, मोबाईलचं उदाहरण आहे, जिथं टावर बसवलेला असतं ना, तुम्ही त्या भागामध्ये जा, मोबाईलला रेंज मिळेल. काय मिळेल? हालेलुया. मोबाईलला काय मिळेल? रेंज मिळेल. पण त्या टावरच्या बाजूला तुम्ही निघून जर गेले ना, तर किती मोठा आणि किती लाखाचा मोबाईल असू द्या, त्याचा उपयोग होणार का? रेंज सोडणार. नेहमी लक्षात ठेवा, रेंज. मग लक्षात ठेवा, एका वस्तूला रेंज घेण्यासाठी टावरची गरज आहे, तो मोबाईल टावरच्या भोवती असणं गरजेचं आहे, तेव्हा तो रेंज मध्ये राहणार. आता वायफाय तुम्ही घ्या, मोबाईलला ज्यावेळेस वायफाय कनेक्ट केलं जातं, जेवढा एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये ते कनेक्ट करणार, दुसऱ्या मोबाईलला हेल्प करणार, मदत करणार, सहाय्य करणार, बरोबर. थोडे जर तुम्ही बाहेर गेले ना, तर ते लगेच काय करणार? सोडून देणार संपर्क क्षेत्राच्या बाहेर, कव्हर क्षेत्राच्या बाहेर. आत्मिक जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे देवाच्या लोकांनो, की आमच्या जीवनावर सैतानाचं सामर्थ्य केव्हा कार्य करतं? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करतो. कळतं का तुम्हाला? त्याच्या एरियाला किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये किंवा त्याच्या उपस्थितीत किंवा त्याच्या सावलीपासून आम्ही ज्यावेळेस बाहेर निघून जातो, त्यावेळेस हा अटॅक जादूटोण्याचा माणसाच्या जीवनावरती होतो. मग तो विश्वासणारा पण असू द्या. म्हणून आपल्याला नेहमी संपर्कात राहायचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या. येशू मसीह की. प्रत्येक व्यक्तीचे मेट्रो किंवा प्रदेश एक आध्यात्मिक क्षेत्र आहे.
म्हणा माझं आत्मिक क्षेत्र आहे, की प्रत्येक माणसाला मेट्रो किंवा आपला प्रदेश त्याला ओळखता आला पाहिजे. किती लोकांना आला का ओळखता की मला देवाने कशासाठी नेमलंय, आज देव माझा कशामध्ये वापर करत आहे, देवाने मला कशासाठी उभा केला आहे, देवाने माझ्या हातात कोणता कारभार दिलेला आहे. लोकांचं जर तुम्ही जरी पाहिलं ना, फक्त बॉडी कमिटी काय आहे आणि बॉडी कमिटी 7 लोकांची कमिटी, हे बायबल आम्हाला शिकवतो. तर त्याच्यावरून लोकांचे काय करतात, वादविवाद चालतात आज जगामध्ये. या बॉडी कमिटीमध्ये मी खजिनदार असलो पाहिजे, तो म्हणतो मी अध्यक्ष असलो पाहिजे, तो म्हणतो मी उपाध्यक्ष असलो पाहिजे. याच्यावरून वादविवाद चालतात. आणि देवाचं काम बाजूला. कळतं का? देवाचं काम कसं राहतं, बाजूला राहतं. पण देवाने तुमच्या आणि माझ्यावरती कशाची जबाबदारी टाकलेली आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणा मी जबाबदार व्यक्ती आहे. सगळेजण म्हणा, शेजाऱ्याला म्हणा तू जबाबदार व्यक्ती आहे. तुझी जबाबदारी तू ओळख. आत्मिक जीवनात काय ओळखायची, जबाबदारी ओळखायची. जशी घरातली ओळखली ना, तसं देवाच्या राज्यातली तुमची जबाबदारी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तर तुम्ही ख्रिस्त राज्यामध्ये परिपक्व लोक झाले. बोला ख्रिस्त महाराज की. समजतं का तुम्हाला? आपल्या प्रदेशात आपली जबाबदारी घ्यावी अशी देवाची इच्छा आहे. आपल्या गावामध्ये हालेलुया. कोणाची जबाबदारी आहे, कशाविषयी असते, आत्मिक गोष्टीमध्ये काय घ्यायची तुम्हाला मला, सगळेजण जबाबदारी घ्यायची. मग काय करायचं आहे जबाबदारीमध्ये, जे तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यात चांगलं करता येईल, लोकांची सेवा कार्य करण्यासाठी, त्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला त्या लोकांसाठी करण्यास पुढे आलं पाहिजे. निमित्त काही असू द्या, नेहमी लक्षात ठेवा, निमित्त काही असू द्या, पण आपल्याला जबाबदारी घ्या. लोकांना मदत करायची, लोकांना सहाय्य करायचं, लोकांना प्रभूमध्ये वाढवायचं, लोकांना वर्शिप मध्ये वाढवायचं, लोकांना आराधनेमध्ये वाढवायचं, लोकांना देवाच्या वचनामध्ये वाढवायचं, लोकांना उपवास कसे करायला लावायचे, लोकांना चर्चला आणण्यास मदत त्यांना करायची. एखाद्याला पैसे वगैरे नसेल तर त्या व्यक्तीला घेऊन यायचं, एखाद्याला चालता येत नसेल तर त्याला गाडी करून एकीकडे घेऊन यायचं. काय तुमची आणि माझी एक जबाबदारी आहे. त्या व्यक्तीची इच्छा असते, तशी बाबाची इच्छा आहे मला दर रविवारी आलं पाहिजे, पण पायामुळे त्यांना चालता येत नाही. पण त्यांच्या आतून तळमळ काय, मला यायला पाहिजे, मला यायला पाहिजे, मला ऐकायचंय, मला ऐकायचंय, मला ऐकायचंय. त्यांना गुढी लागलेली आहे देवाची, आहे का नाही? मग कुणीतरी व्यक्ती त्यांच्यासाठी उभा राहतोय ना, कुणीतरी व्यक्ती त्यांना जातो आणि गाडीवरती त्या ठिकाणी घेऊन येतो. आता त्यांना आवड झाल्यानंतर ते आशीर्वाद कोणाला मिळतात, म्हणजे ह्या व्यक्तीने देखील काय केलेलं आहे, आपली आत्मिक जीवनामध्ये जबाबदारी ओळखली. येशू प्रभू की. अशी तर प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी ओळखली. एखाद्या व्यक्ती चर्चला येत नाही, बाबा काय येत नाही, त्याच्याकडे जा, त्याला विचारा, त्याला बोला, त्याला मार्गदर्शन करा आणि त्या व्यक्तीला काय करा, पुन्हा देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये परत आणा. आपली एक जबाबदारी आहे. आपल्या घरातला व्यक्ती काय येत नाही, आपल्या कुटुंबातला व्यक्ती काय येत नाही, आपला बाप काय येत नाही प्रार्थनेला, आपली आई येते, आपला चुलता काय येत नाही प्रार्थनेला. असं एक एक तुम्ही विचार केला पाहिजे की माझ्या खांद्यावरती आत्मिक जबाबदारी आहे. मग त्या चुलत्यासाठी प्रार्थना करा. वडील येत नसेल तर वडिलांसाठी उपवासाने प्रार्थना करा. येशू मसीह की देवाची इच्छा, हालेलुया, देवाची जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती आहे. हे तुम्हाला मला कळणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू प्रभू की. मग आपला जो प्रदेश आहे किंवा आपला जो आत्मिक भाग आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात. पहिली गोष्ट आहे की आपण स्वतः, पहिली गोष्ट आहे आत्मा. सगळेजण म्हणा आत्मा. दुसरी गोष्ट आहे मन. तिसरी गोष्ट आहे इच्छा.
हे आता आपण त्याच्यातून जातोय रोज. आणि चौथी गोष्ट आहे भावना. नाव असू शकतं लेकराचं. पाचवी गोष्ट आहे कल्पना शक्ती. सहावी गोष्ट आहे शरीर. आणि सातवी गोष्ट आहे कौशल्य. म्हणा सगळेजण कौशल्य. तर तुम्हाला आणि मला या गोष्टी काय करायचंय, आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. कळतंय का तुम्हाला? समज में आ रहा है क्या? या गोष्टी तुमच्या आणि माझ्यामध्ये दिसल्या पाहिजे. दिसतात का नाही? आत्म्यामध्ये काहीतरी तुम्हाला आणि मला देव प्रकट करतो देवाच्या आवाजानुसार. बस आहे ना. मन आपल्याला काहीतरी गोष्टी शिकवतो आहे ना. तिसरी गोष्ट, तुमच्या आणि माझ्या जीवनात काहीतरी इच्छा करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी तयार व्हा. बरोबर आहे की नाही? चांगलं करा, चांगलं करा. इच्छा होती ना, चांगलं करा, चांगलं करा. देवाच्या लोकांच्या भावना काय दाखवते तुम्हाला आणि मला? आहे ना, माझी भावना झाली बाबा त्याला भेटायला जायची. असं आपल्या मनामध्ये कल्पना पण येतात. येशू प्रभू की अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही आता याच्यामध्ये पाहू शकतो देवाच्या वचनात. येशू मसीह की. म्हणून आज परमेश्वराच्या पवित्र नावाला तुम्हाला आणि मला धन्यवाद देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे आपला जोडीदार. शेजारी म्हणा आपला जोडीदार आणि आपले नातेवाईक. या काय करतात, या मनामध्ये गोष्टी येतात आपल्या नातेवाईकाविषयी. ते येतात का प्रार्थनेला? हा, ते काय येत नाही. येतात का नाही? या गोष्टी कुठे भेटतात? आम्ही देवामध्ये आहेत, ते देवामध्ये नाही. आम्ही प्रार्थना करतोय पण ते अजून प्रार्थना करत नाही. आम्ही देवाला ओळखलं पण त्यांनी अजून देवाला ओळखलं नाही. मग आपला जोडीदार कसा असावा आत्मिक जीवनामध्ये? हालेलुया. तो देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारा असावा. हालेलुया. दुसरी गोष्ट आहे की आपले नातेवाईक जर विश्वासू नसल, त्या लोकांसाठी तुम्हाला आणि मला देवाकडे प्रार्थना करणं फार महत्वाचं आहे की देवा त्या लोकांचं प्रभू येशूच्या नावात तारण होऊ दे. जसं आम्हाला तारलं, आम्हाला वाचवलं, आम्हाला सुटका दिली, दे बाबा आमचे नातेवाईक पण आहेत. ज्या आम्ही एरियामध्ये राहतो, ज्या भागामध्ये आम्ही राहतो, आमचे पण लोक आमच्या अवतीभोवती भागामध्ये राहत आहे, पण त्या लोकांचं अजून तारण झालेलं. म्हणून आपण प्रार्थना केल्या पाहिजे. काय केल्या पाहिजे? दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की आपले कुटुंब आहे. काय आहे म्हणा? आपले कुटुंब आहे. बोला येशू मसीह की. तर आपल्या कुटुंबामध्ये काय येतं? मूल्य म्हणजे काय सांगा? महत्वाचं. संस्कृती काय म्हणतात त्याला? पिढ्या पिढ्या परंपरा. इंग्लिश मध्ये कल्चर. पिढ्या पिढ्या आलेल्या परंपरा आपल्या सगळ्यांच्याच कुटुंबात होते ना, अजून पण आहेत काय काय. प्रशिक्षण बरोबर आहे. शिस्त आणि मर्यादा किंवा त्याला सीमा आपण म्हणू शकतो. तर हे काय होतं? आत्मिक प्रदेशामध्ये पिढ्या पिढ्या या गोष्टी चालत आलेल्या आहेत. आहे ना. कोणी पोलीस झाला तर त्याला काय वाटतं, माझा बाप पोलीस आहे, तर उदाहरणार्थ तो पण काय बरोबर आहे ना. कोणी वकील असेल तर, कोणी डॉक्टर असेल तर त्याला पण तसंच व्हायला, मग तो त्याच्या शिक्षणामध्ये उडी मारणार. बरोबर आहे का नाही? आणि जर बाप बाळक असेल तर काय व्हायला पाहिजे? मग लेकराने पाठीमाग लेकीने काय व्हायला पाहिजे? जर घरातले लोक तुमची वर्शिप करणारे असेल तर तुम्हाला पण वाटतं, मला पण वाटतं की माझ्या भावाने पण माझ्या बरोबर काय केली पाहिजे? आराधना केली पाहिजे, देवाची वर्शिप केली पाहिजे. जर बेशिस्तीमध्ये राहत आहे तर मला काय वाटतं, माझा भाऊ बेशिस्तीमध्ये वागतो, मला चांगलं वाटतं का? मी इज्जतीने जीवन जगतो आहे ना, माझा भाऊ गावात सगळा धिंगाणा घालतो, चांगलं वाटतं का? माझा लेक धिंगाणा घालतो, चांगलं वाटतं का? नाही. आपल्याला काय वाटतं? प्रभू मध्ये आल्यानंतर माझ्या जीवनाला जशी डिसिप्लिन लागलेली आहे, शिस्त लागलेली आहे, तसं
देवाच्या लोकांना आज प्रत्येकाला वाटते माझ्या घरातले जे लोक बाहेर अपमान करतात त्या लोकांना पण शिस्त लाभणं गरजेचं आहे. हालेलुया. त्यांनी त्या परंपरेतून बाहेर येणं गरजेचं आहे. त्यांना देखील चांगल्या शिक्षणाची आवश्यकता आहे, गरज आहे त्यांना. कारण आपल्याला चांगलं मिळालं म्हणून तर बसलो ना. बळच कोणी बसवलं येऊन? बळच बसवलं का? नाही ना. येशू प्रभू की. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट आम्ही समजून घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. मी पाठ प्रार्थना करत होतो आणि पाठ प्रार्थना करत असताना देवाने मला एक गाणं दाखवलं. दीवाना हो गया मैं यीशु तेरे प्यार में. हालेलुया. गाऊया कोरस आपण. दीवाना हो गया मैं यीशु तेरे प्यार में. दीवाना हो गया मैं यीशु तेरे प्यार में. ओ दीवाना तेरा दीवाना, दीवाना तेरा दीवाना, दीवाना तेरा दीवाना, दीवाना तेरा दीवाना. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण स्थिर होतो ना तर आपल्याला एक गोष्ट पाहिजे. आता बघा सुरुवात आहे ना एका घरामधून आपण केली वरखेड गावामध्ये, बरोबर आहे की नाही? मी नेहमी सांगितले गोष्ट. एका घरातून चालू केली, एका घरातून दुसऱ्या घरात चालू केली प्रार्थना आणि दुसऱ्या घरात 4-4, 5-5 लोक यायला लागले. हळूहळू आजूबाजूच्या लोकांना कळायला लागलं आणि त्या घरामध्ये लोकांना अजून चान्स मिळाला येण्यासाठी. आपण सुवार्ता सांगत गेलो. बरोबर आहे की नाही? आणि आज या ठिकाणी काय झालेलं आहे, देवानं प्रभू येशूच्या गौरवासाठी या ठिकाणी आपल्याला जागा पण दिली. आमेन. देवाच्या लोकांच्या जीवनात त्यांनी कार्य केलं आणि त्यांनी ही जागा पण दिली. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय झालं आहे, केंद्र तयार झालेलं आहे. झालंय का नाही तयार? देवाच्या लोकांना एकत्र करण्यासाठी या ठिकाणी काय झालं आहे, केंद्र तयार झाले. आणि इथं जे लोक येतात त्या लोकांना परमेश्वराची सुवार्ता